नमस्कार मैत्रिणींनो, मी मिताली समर्थच डिझायनर मुंबई या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी या साडीच्या फॅब्रिकपासून तुम्हाला तुलिप सलवार कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। सुरुवातीला आपण 23x23चा कुठेही काट नसलेला असा प्लेनमध्ये कपडा कट करून घेऊयात। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेंटरपासून आपल्याला अशी क्रॉसमध्ये दोन्ही साईडनं गडी टाकायची आहे। आता ही गडी टाकल्यानंतर आपण जी सलवारची उंची आहे ती टाकणार आहोत। आपली जी सलवार आहे ती 3 वर्षाच्या मुलीसाठी आहे आणि त्या मुलीची पूर्ण उंची ही 20 इंचाची आहे। तर आपण 18 इंचावर याचं कटिंग करून घेऊयात। खालच्या बाजूने मी 18 इंचापर्यंत मार्किंग करून कट करून घेतलंय। आता हिपचं माप आपण 5.5 ते 6 इंचावर टाकायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 1 इंच वर घेऊन कट करून घ्यायचं आहे। यू शेप द्यायचा आहे त्याला। आता तुम्ही बघू शकता मी आता सरळ ठेवलेला आहे आणि हा जो यू भाग आहे तो शिवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने शिवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हा कपडा आपल्याला असा दिसणार आहे। तर इथे जी छोटी बाजू आहे ती खालच्या साईडला घ्यायची आपल्याला आणि जी मोठी बाजू आहे ती वरच्या साईडला घ्यायची आहे। त्यानंतर हे अशा पद्धतीने दिसणार आहे। आता जी साडीचा जो आपला फॅब्रिक होता त्यातला आपण काट असा साईडला काढून घेतला होता। तर मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला असा हाफपर्यंत काट लावून घ्यायचा आहे। जय श्री राम। दोन्ही साईडला आपण काट लावून घेणार आहोत। एका साईडला पूर्ण आणि दुसऱ्या साईडला जेवढा भाग आपला दिसणार आहे तेवढाच आपण तिथेच काट लावणार आहे। मी अशा पद्धतीने हाफमध्ये काट लावून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की काट लावल्यानंतर आपला कपडा किती ॲक्टिव्ह दिसत आहे। आता आपण याला नेफा जॉईन करून घेणार आहे। नेफा जॉईन करून घेण्याच्या आधी आता आपण याचं सेंटर काढून दोन्ही साईडला चुन्या टाकून घेणार आहोत। आता चुन्या टाकल्यानंतर आपला जो उरलेला कपडा आहे त्याच्यात आपण खालचा सलवार ठेवून सलवारचा भाग ठेवून जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढा कपडा कट करून घेणार आहोत। हा नेफा आपला 4 इंचाचा मी कट केला होता आणि 2 इंच दुमडून माझा इलास्टिक लावून 2 इंच शिल्लक राहिलेला आहे। तर अशा पद्धतीने आपली याची टोटल उंची 20 होणार आहे आणि मी याला इलास्टिक पण लावून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता ही आपली सलवार किती दिसायला सुंदर दिसत आहे। घातल्यावर सुद्धा ही खूप छान दिसते। अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।